नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कोल्हापुरी भाऊ अब्दुल मतीन। तर मित्रांनो, महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं समधी माणसं अगदी टकली व्हायला लागल्यात। होय, खरंच? ह्याच्या मायला वेगवेगळ्या न्यूजमध्ये तर या टक्कल व्हायरसनं नुसता धुमाकूळ घातल्याचं सांगितलं जातं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 3 गावांमध्ये जवळजवळ 50हून अधिक व्यक्तींना एकदमच केस गळती व्हायला लागली आणि नंतर फक्त 3च दिवसात ती एकदमच टकली झालीत म्हणून। गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे, त्याच्यात केस गळती होत आहे। आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब BHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे। अहो हसताय काय खिदी? अहो ही लई डेंजर सिच्युएशन आहे। अहो तिथली माणसं भीतीनं गारटल्यात नुसती, त्यात पडलंय टक्कल। म्हणजे डोकं गारटलंयच व थंडीत ते टकलं डोकं चालना नव्ह आता। लई प्रश्न पडल्यात वो, ह्यो आजार नेमका कोणता हाय ह्याच्या बाबतीत कुणालाच काय कळना, कुणालाच काय उमजना, नुसती खळबळ हो। यात आता या डॉक्टरचं पण डोकं बंद झालं या नव्ह। बघा काय बोलतो या गडी। 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे। तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे। त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे। बोंडगाव, कालवण, हिंगणा या गावात या आजाराचा नुसता धुमाकूळ सुरू आहे। नुसती समधीकडे ह्याची चर्चा। या आजारामध्ये सुरुवातीला डोकं खाजवता या म्हण आणि नंतर सरळ सरळ केसच हातात येतात। यामध्ये बापाईच नवं, बायका पण हायती, लक्षात ठेवा। तर आता आरोग्य विभागाकडनं या रोगाची रीतसर तपासणी करा लागल्या ती आणि समधी ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचं बी नमुना घेतल्या ती तपासणीसाठी हो। आता या पाण्याचा अहवाल म्हणजेच रिपोर्ट समोर आल्यावरच याचं नेमकं कारण समोर येणार बराबर। म्हणजे आता या केसांची केस लई अवघड झाल्या बाबा। काय